आज गुरुपौर्णिमा आहे आणि ही गुरुपौर्णिमा पूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जाते। बीड जिल्ह्यातील दत्तगड देवस्थान अस्वलांबा या ठिकाणी आपण आहोत। आज पूजेचा जो मान आहे राहुल कराड यांना मिळाला आहे। त्या सहपत्नी या पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि पूजा देखील पार पडली आहे। पहिला मान जो आहे तो पूजेचा मिळाला आहे। काय नेमकं प्रतीक? आज गुरुपौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी मला मान मिळाला त्याचं मी भाग्य मानतो। असं असं जे गुरुदेव दत्ताचरणी जी मला सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी मठाधिपती दैफळे महाराज यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी मला त्याची संधी दिली। सकाळपासून ज्यावेळेस घरी येऊन निघाला होता त्यावेळेस तयारी कशी होती? आपल्याला पूजेचा मान मिळतोय तसं तर रात्रीपासूनच कल्पना होती की जायचं आहे, पण सकाळपासून घाई 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 त्यामुळे लवकरात लवकर आवरणे आणि पूजेसाठी येणे। पूजा केल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वाटतं? हो, खूप छान वाटते। तुमचं पूर्ण कुटुंब जे आहे आज दिवसभर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे? हां, अगदीच आता सकाळी अभिषेक असल्यामुळं आम्ही लवकर आलेलो तर त्यानंतर मग सहकुटुंब आता येतीलच थोड्या वेळात। जे या गडाचे जे मठाधिपती आहे दैफळे महाराज ते देखील उपस्थित आहेत। महाराज दिवसभरात कार्यक्रम कसे कसे पार पडणार? श्री गुरुदेव दत्ता अवधूत चिंतन रामकृष्ण हरी। दिवसभराचे कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्यास पौर्णिमा म्हणजे हिंदू धर्माचं एक दैवत आणि गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान गंगा आहे आणि ह्या गंगेतून माणूस पवित्र होतं आणि याच्यातनं ह्या भक्तिभावातनं ज्याने भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अनिक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा अशा भक्तिभावातून ह्या दत्तगड अस्वलांब्यात प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा माझे गुरुवर्य मंत महाराज माहूरगडचे हे माझे गुरु आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 18 मंदिरं आम्ही चालवतो। आणि या मंदिरावरचं जे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जो आहे आता पूजेचा कार्यक्रम पार पडलाय नंतर पुढले कार्यक्रम कसे होणार? ह्या मंदिराचं गुरुचरित्राचं पारायण आणि सर्व शिष्यमंडळाचा हा मेळा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे परळीतले आत्माराम कराड आणि त्यांचे सपुत्र राहुल साहेब ह्या सगळ्या भाविक मंडळांनी दत्तभक्तांनी मला असा पाठिंबा दिला की ह्या मंदिराला साठी काही अडचण येऊन देत नाही आणि प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला सुद्धा त्यांचा महाप्रसादाचा 2-2 लाखाची पंगत असते इथं। अशा ह्या भक्तिभावातून ह्या मंदिराचा कार्यक्रम उत्सव साजरा होत होते आणि सोपान सानप महाराज यांचं कीर्तन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आज अन्नदाता आहे अमरनाथ ग्रुप डायरेक्टर दादा जाधव साहेब यांचं 1.5 लाखाची पंगत आहे आणि त्यांनी भरपूर इथं सहकार्य केलं। त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की माझा जो संघर्ष आहे हे संत संगतीमध्ये जातो आहे आणि मला संत संगत मिळते हीच अपेक्षा मी परमेश्वराजवळ करतो। श्री गुरुदेव दत्त। या वर्षी महाराज अगोदरच्या जो महापंक्तीचा जो महाप्रसादाचा मान मागच्या वर्षी जो आहे तो टीपी सर यांच्या कुटुंबियांना मिळाला होता आणि आता या वर्षी जे आहे ते अमरनाथ ग्रुपचे जे दादासाहेब जाधव आहेत त्यांना मिळालेला आहे। हो, ह्या वर्षी त्यांना पहिली गुरुदीक्षेचा पहिला हा महाप्रसाद त्यांचा आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांना मी गुरुदीक्षा दिलेली आहे आणि काल भैरवनाथाचा सुद्धा त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि 108 गाई गोशाला त्यांनी चालू केल्या माझ्या मार्गदर्शनावर। ते कुटुंब आज उपस्थित राहणार या कार्यक्रमाला? काही कारणास्तव अडचण आहे त्याच्यामुळं पुण्याहून येता नाही आलं त्यांना, कारण हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांचा। ओके, धन्यवाद। खरं पाहिलं तर गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम जे आहेत आज दिवसभर कशा पद्धतीमध्ये पार पडणार आहेत याची माहिती जी आहे ते मठाधिपती दैफळे महाराज यांनी दिलेली आहे आणि पूजेचा मान जो आहे तो कराड परिवाराला मिळाला होता आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या गुरुपौर्णिमेनिमित्त ह्याच गडावरून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य दुबेड या परळी।